अशा या तर्रीदार आणि झणझणीत गावरान पद्धतीने काळ्या वाटणातल्या शेवग्याच्या शेंगा जर तुम्ही एकदा बनवल्यात ना, तर तुम्ही हमखास 2 चपात्या एक्स्ट्रा खाल. तर अशी ही काळ्या वाटणातली गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे शेंगा कडू होऊ नयेत म्हणून काय करावं तेही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर वाटणासाठी लागणारा कांदा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मीडियम साईजच्या कांद्याचा वरचा आणि देठाचा भाग कट करून घेतला आणि कांद्याला उभे किंवा आडवे काप देऊन घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवरती कांदा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता कांदा भाजून झाल्यानंतर लगेचच लागणारे मसाले किंवा साहित्य बघूयात. तर या ठिकाणी वाटणामध्ये 1 टेबलस्पून बारीक कापून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा टेबलस्पून शेंगदाणे, त्यानंतर लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या, 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेला कांदा. एवढं सगळं साहित्य आपल्याला हे वाटणासाठी लागणार आहे. तर आता हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी अगदी थोडंसं तेल कढईमध्ये घालून घेतलं. घातलेलं तेलावरती बारीक चिरून घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे. मंद आचेवरती छान गोल्डन रंगाचं होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना या ठिकाणी तुम्हाला जर तेलाचा वापर करायचा नसेल तर तेलाचा वापर केला नाही तरीही चालेल. आता हे भाजून झालेलं खोबरं साईडला करून त्यामध्येच आपल्याला शेंगदाणे देखील भाजून घ्यायचा आहे. या पद्धतीचा वापर केल्यामुळे एक तर वाटण बनवताना तेलाचा वापर हा कमी करावा लागतो आणि सगळं वाटण हे एकसारखं आणि एकजीव होऊन भाजलं जातं. आता शेंगदाणे देखील भाजलेले आहे. यामध्येच 1 हिरवी मिरची देखील घालून घेतली. 1 मिनिटभर व्यवस्थित परतवली. आता लगेचच यामध्ये कांदा देखील कुस्करून घालून घ्यायचा, जेणेकरून सगळं व्यवस्थित परतलं जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर नाही घातली तरीही चालेल. आता हे सगळं वाटण आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. थोडंसं थंड झालं की मग हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. सगळे जे पदार्थ आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून थंड होण्यासाठी साईडला ठेवून घेऊयात. थोडेसे थंड झाले की मग लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे पदार्थ घालून घ्यायचे आहेत. जर यामध्ये तुम्हाला धने हवे असतील तर धने देखील थोडेसे भाजून यामध्ये घालून घेऊ शकता. आता पाणी न घालता सुरुवातीचा 1 मिनिटभर हे वाटण वाटून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मऊसूत असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं मऊसूत आपलं वाटण तयार झालेलं आहे. अगदी कमी पाण्याचा वापर करून हे वाटण तयार झालेलं आहे. वाटण साईडला ठेवून घेऊयात आणि शेवग्याच्या शेंगा कट करून घेऊयात. शेवग्याच्या शेंगा कडवट लागू नये म्हणून एक तर त्या जास्त जाड नसाव्या किंवा कोवळ्या नसाव्यात. जास्त जर कोवळ्या असतील तर त्यामध्ये गर निघत नाही आणि जास्त जाड जर असतील तर त्या व्यवस्थित शिजत देखील नाही. आता कडवटपणा कमी व्हावा यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेंगाच्या थोड्या साला काढून घ्यायच्या आहेत. शेंगाच्या साला ह्या जास्त देखील काढायच्या नाही, कारण यामुळे देखील शेंगा ह्या लवकर शिजतात आणि त्याचा गाळ होण्याची शक्यता असते. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या शेंगा व्यवस्थित मी या ठिकाणी सोलून घेतलेल्या आहेत आणि कट करून घेतल्या. आता त्या धुवून घेऊयात. तर धुण्यासाठीच देखील एक पद्धत वापरायची आहेत. सगळ्यात अगोदर सगळ्या शेंगा ह्या पाण्यामध्ये घालून त्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि मग ह्या शेंगा 5 मिनिटासाठी या पाण्यामध्ये भिजत घालून घ्यायच्या आणि त्यानंतर स्वच्छ 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायच्या. यामुळे शेंगांवरती जर काही कचरा असेल किंवा काही रोग असेल, किडे असतील तर ते निघून जाण्यासाठी मदत होते. म्हणून ह्या शेंगा आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने मिठाच्या पाण्यात भिजवून घेतल्यानंतर धुवून घ्यायच्या आहेत. आता या शेंगांमधलं सगळं पाणी काढून घेऊन त्या साईडला करून घेऊयात आणि लगेचच भाजी फोडणी करून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अगदी थोडंसं तेल गरम झालं की मग लगेचच यामध्ये धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आणि शेंगा 1 मिनिटभर तेलावरती परतवून घ्यायच्या. यामुळे शेंगा लवकर शिजतात आणि त्यातला कडवटपणा कमी होण्यासाठी मदत होते. साधारणतः 1 अर्धा मिनिटासाठी मी ह्या शेंगा व्यवस्थित परतवून घेतल्या की मग त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. मीठाने एकतर शेंगांचा बेचवपणा किंवा पांचटपणा कमी होतो आणि शेंगांना चांगली अशी टेस्ट येते. मीठ घातल्यानंतर पुन्हा 1 मिनिटभर शेंगा व्यवस्थित परतवून घेतल्या की मग यामध्ये
आवश्यकतेनुसार मसाले देखील घालून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मी 1 चमचाभर हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला घालून घ्यायचा आहे, किंवा घरगुती कुठलेही साठवणीतले तुमच्याकडे असतील ते मसाले तुम्ही या शेंगांमध्ये घालून मसाल्यांमध्ये शेंगा छान परतवून घ्यायच्या आहे। यामुळे शेंगांमध्ये छान मसाला हा व्यवस्थित मुरला जातो। तर अशा पद्धतीने सुरुवातीपासून तर मसाले घालेपर्यंत 3 ते 4 मिनिटासाठी शेंगा ह्या कंटिन्यू परतवून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये 1 चमचाभर धना पावडर घालून घ्यायची आहे। मी धने घातलेले नव्हते म्हणून या ठिकाणी धना पावडर वापरलेला आहे। तुम्ही जर धने घातले तर धना पावडर नाही घातली तरीही चालेल। आता यावरती तयार करून ठेवलेलं वाटण घालून पुन्हा शेंगा ह्या व्यवस्थित मसाल्यामध्ये परतवून घ्यायच्या आहे, किंवा वाटणामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत। वाटणाला छान तेल सुटेपर्यंत ह्या शेंगा आपल्याला परतवून घ्यायच्या आणि मग यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवून शेंगा शिजवून किंवा वाफवून घ्यायच्या आहेत। साधारणतः 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान वाटणाला तेल सुटलेलं आहे आणि वाटण हे शेंगामध्ये छान व्यवस्थित मिक्स देखील झालेलं आहे। आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मग यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने पातळ किंवा घट्ट रस्सा तुम्हाला हवा असेल तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर मी मीडियम असा रस्सा ठेवणार आहे, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, म्हणून मी साधारणतः 1.5 ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवरती 10 ते 12 मिनिटासाठी शेंगा हा शिजवून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता छान असा कलर शेवग्याच्या भाजीला आलेला आहे आणि अगदी परफेक्ट शेवग्याच्या शेंगा ह्या शिजलेल्या देखील आहेत। तर रस्सा हा तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ तुम्ही करून घेऊ शकता। तर अशी ही आपली तर्रीदार भाजी तयार झालेली आहे। लगेचच प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने झटपट आणि घरगुती साहित्यात गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी ही तयार होते। खाण्यासाठी अगदी टेस्टी आणि बहुगुणी अशी ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही मुलांना आवर्जून द्या, ज्यामुळे मुलांच्या शरीरातली आयर्न किंवा कॅल्शियमची कमतरता जी आहे ती भरून निघण्यासाठी मदत होईल। अशी तर्रीदार आणि त्यावरती कोथिंबीर पेरलेली भाजी जर तुम्ही घरच्यांना वाढली तर हमखास 2 चपात्या ह्या जास्तच खातील। तर अशा पद्धतीने तयार झालेली ही भाजी तर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागते। या पद्धतीने तुम्ही देखील एकदा शेवग्याच्या शेंगाची झणझणीत भाजी तयार करून बघा। आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की भाजी तुम्हाला कशी वाटली। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी रेसिपीज बाय सुप्रिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।